नमस्कार माय टू फॅमिली. तर संक्रमण शिबिरातील कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला. तर काही गिरण्यांचा विकास झाला आहे, तेथे बांधलेल्या घरात गिरणी कामगार राहत आहेत, परंतु अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तेथेच संक्रमण शिबिरे बांधण्यात आल्याने गिरणी कामगार कमालीचे हैराण झाले आहेत. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. दक्षिण मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गिरण गावातील शिवडी, भायखळा, लालबाग, परळ परिसरातील कापड गिरण्यांचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. काही गिरण्यांचा विकास झाला आणि तेथे बांधलेल्या घरात गिरणी कामगार राहत आहेत, परंतु अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तेथेच संक्रमण शिबिरे बांधण्यात आल्याने गिरणी कामगार कमालीचे हैराण झाले आहेत. दरम्यान काही गिरण्यांचा विकास आजही लाल फितीत अडकला आहे, तर काही गिरण्यांचा विकास परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. त्याशिवाय जुना चाळीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी हे प्रश्न नित्याचेच बनले आहेत. कापड गिरण्या बंद झाल्यानंतर त्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरं बांधावे अशी मागणी जोर धरू लागली. शासन पातळीवरही या मागणीचा विचार झाला आणि अखेर गिरण्यांच्या जागेचा विकास करताना तेथे गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास मंजुरी मिळाली. बहुतांश खाजगी गिरण्यांच्या जागेचा विकास झाला, तेथे गिरणी कामगारांना घरेही मिळाली. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या 25 कापड गिरण्या मुंबईत असून एकूण 231 एकर जागेवर त्या उभ्या आहेत. यापैकी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच गिरण्यांचा विकास झाला. मात्र जाचक नियमांमुळे काही गिरण्यांचा विकास रखडला असून जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळू शकलेली नाही. शिवडी परिसरातील चायना, स्वान, जुबली या गिरणी कामगारांच्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आणि कामगार तेथे वास्तव्यास गेले. भायखळ्यातील खटाव, सिम्प्लेक्स, ब्रॅडबरी या गिरण्यांची धडधडही बंद झाली. नियमानुसार या गिरण्यांच्या जागेवरही गिरणी कामगारांना घर मिळणे क्रमप्राप्त होते. केवळ सिम्प्लेक्स गिरणीच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे मिळाली, तर भायखळ्यातील गिरणींच्या जागेवर गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी आवश्यक भूखंडच उपलब्ध झाला नाही. ब्रॅडबेरी गिरणी 1982 पूर्वीच बंद पडली होती, त्यामुळे घरांसाठी या गिरणीतील जागा मिळू शकलेली नाही. काही गिरण्यांचा जागेचा विकास करण्यात आला, तेथे गिरणी कामगारांसाठी घरेही बांधण्यात आली. गिरणी कामगार तेथे वास्तव्यासही गेले, परंतु मुंबईमधील अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांसाठी तेथेच संक्रमण शिबिरेही बांधण्यात आली. या संक्रमण शिबिरांमुळे गिरणी कामगार हवालदिल झाले आहेत. संक्रमण शिबिरांमध्ये नागरी सुविधांवर ताण येत असल्याची खंत गिरणी कामगार व्यक्त करू लागले आहेत. कापड गिरण्यांच्या आसपास अनेक चाळी उभ्या राहिल्या होत्या. या चाळीमध्ये गिरणी कामगार वास्तव्याला होते. आता या चाळी जर्जर झाल्या असून त्याचाही विकास ऐरणीवर आला आहे. बहुसंख्य चाळी धोकादायक बनल्या आहेत. मात्र पुनर्विकासात नवी इमारत कधी उभी राहील याची शाश्वती नसल्याने अनेक रहिवासी घर रिकामे करण्यास तयार नाहीत. काळा चौकी परिसरातील अभ्युदयनगर या मोठ्या वसाहतीचा सुद्धा जो पुनर्विकास आहे तो रखडला आहे आणि या सगळ्यामुळे गिरणी कामगार कमालीचे हैराण झालेले आहेत. तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.